मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की सतत गार पाणी पिण्याची इच्छा होते व अशा वेळेस प्रत्येकाला आठवण येते ती माठातील गार पाण्याची. कारण माठातील गार पाणी प्यायल्याने शरीराला कोणताही त्रास होत नाही आणि म्हणूनच आज आपण मातीचा माठ व माठातील पाणी याविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण माठातील पाणी थंड कसं राहतं, उन्हाळ्यात माठातील पाणी अधिक काळ थंड राहण्याकरिता टिप्स, कोणत्या रंगाचं माठ पाण्याला अधिक थंडावा देतं व माठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात, या सर्व विषयांवर बोलणार आहोत. मित्रांनो, उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होते व घाम सुटतो, ज्यामुळे तहान लागण्याचं प्रमाणही वाढतं व तहान शमवण्यासाठी थंड पाणी प्यायलं जातं. काही जण पाणी थंड करण्यासाठी फ्रीजचा वापर करतात, पण बहुतांश जण आजही पारंपरिक माठाचा वापर करतात, कारण माठातील गार पाण्यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही. उलट हे पाणी प्यायल्याने शरीराला फायदाच होतो. गावखेड्यात तर आजही पिण्याचं पाणी हे माठातच साठवलं जातं. तर आता आपण माठ म्हणजे काय व यात पाणी थंड कसं राहतं हे आधी जाणून घेऊया. पाणी भरण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भांड्याला माठ म्हणतात. मातीचे भांडे, ज्याला मटका, माठ किंवा सुरई म्हणूनही ओळखलं जातं, ते अनेक भारतीय घरांमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वापरलं जात आहे. जुन्या काळात पिण्याचं पाणी साठवण्याकरिता माठ हा सर्वात पसंतीचा पर्याय होता व स्वयंपाक घरात माठ ठेवण्यासाठी एक खास कोपराही राखून ठेवला जायचा. माठाचा उपयोग उन्हाळा ऋतूमध्ये अधिक होतो, कारण माठात पाणी थंड राहतं. पण माठात पाणी थंड राहतं कसं, या मागचं सायन्स देखील आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, पाणी थंड होणं हे बाष्पीभवन अर्थात इव्हॉपरेशन या क्रियेवर अवलंबून असतं. जेवढं जास्त बाष्पीभवन होतं पाणी, तेवढंच जास्त थंड होतं. धातूच्या भांड्यांच्या तुलनेत बाष्पीभवन प्रक्रिया मातीच्या भांड्यात लवकर होते, कारण मातीच्या भांड्यात लहान सूक्ष्म छिद्र असतात, जे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. माठात पाणी या छिद्रामधून माठाच्या पृष्ठभागावर येतं आणि बाहेरील उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रक्रिया होते. या प्रक्रियेकरिता लागणारी ऊर्जा माठाच्या आतील भागातून घेतली जाते, ज्यामुळे माठाच्या आतील भाग व पाण्याचं तापमान कमी होतं. बाष्पीभवनाची ही प्रक्रिया उन्हाळ्यातच चांगल्या प्रकारे होते. हेच कारण आहे की उन्हाळ्यात मातीच्या माठात पाणी थंड राहतं. हल्ली बाजारात आपल्याला काळे, लाल आणि पांढऱ्या रंगाचे माठ पाहायला मिळतात. फार पूर्वी घरोघरी काळ्या रंगाचे माठ वापरले जात असत. आता काळ्यासह लाल आणि पांढऱ्या रंगाचेही माठ पाहायला मिळतात. पांढऱ्या रंगाचे नक्षीदार माठ आकर्षक दिसतात. हे माठ चिनी मातीपासून बनवले जातात व त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळलं असण्याची शक्यता असते, ज्यामुळे ते वजनाने देखील थोडे जड असतात. लाल रंगाचे माठ हे लाल मातीपासून तयार केले जातात. काळ्या रंगाचे माठ हे काळ्या खडकापासून तयार होणाऱ्या मातीपासून तयार केले जातात. इतर माठांच्या तुलनेत नैसर्गिकरित्या काळ्या रंगाच्या माठात पाणी अधिक थंडगार राहतं. मित्रांनो, माठातील पाणी जास्त काळ थंड ठेवण्यासाठी काही खास टिप्स वापरल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. तर आता आपण या सर्व टिप्स जाणून घेऊया. प्रथम, माठातील पाणी अधिक काळ थंड राहण्यासाठी त्याची निवड योग्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. माठ घेताना ते थोडं ठोकून बघावं. मातीच्या मडक्याचा वेगळा विशिष्ट असा आवाज येतो, तसंच ते थोडं पोकळ असतं. दुसरं, नवीन माठ बाजारातून आल्यानंतर तो लगेच वापरण्याआधी योग्य प्रकारे स्वच्छ करणं गरजेचं आहे. प्रथम माठात पाणी भरून ते काही तास तसंच ठेवा, जेणेकरून त्यातील अनावश्यक माती निघून जाईल. त्यानंतर मिठाने माठ स्वच्छ घासून व पाण्याने आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वास किंवा अशुद्धता राहणार नाही. माठातील बंद झालेली छिद्र उघडतील आणि पाणी दीर्घकाळ थंड राहील. तिसरं, जर तुम्ही नियमितपणे माठ स्वच्छ केला नाही तर मातीचे छोटे कण साचतात, ज्यामुळे त्यातील छिद्र बंद होतात. ही छिद्र बंद झाल्याने बाष्पीभवन प्रक्रियेत अडथळा येतो आणि पाणी चांगलं थंड होत नाही. त्यामुळे 3-4 दिवसांनी माठाचे भांडे स्वच्छ करा. त्यानंतर त्याला उन्हात वाळवा आणि पुन्हा त्यात पाणी भरा.
4. उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर माठातील पाणी जास्त लवकर गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे माठाला एक ओलसर कापडाने गुंडाळल्यास त्याचा थंडावा टिकून राहतो आणि पाणी अधिक काळ गार राहते. ही पद्धत गावामध्ये खूप प्रचलित आहे आणि अत्यंत प्रभावी देखील आहे. 5. माठाला थंड ठेवण्यासाठी तो कुठे ठेवला आहे हे महत्वाचं आहे. सूर्यप्रकाश किंवा उष्ण भागात माठ ठेवल्यास त्याचं तापमान वाढतं आणि आतील पाणी गरम होतं. त्यामुळे माठ नेहमी सावलीत आणि खेळत्या हवेच्या ठिकाणी ठेवावं. 6. माठातील पाणी अधिक थंड आणि ताजं ठेवण्यासाठी त्यामध्ये तुळशीची पाने किंवा पुदिन्याची पाने टाकावी. हे दोन्हीही घटक नैसर्गिकरित्या थंड प्रभाव देणारे आहेत आणि पाण्याला एक वेगळी चव देखील देतात. तुळशीच्या पानांमुळे पाण्याचं शुद्धीकरण होतं आणि ते पचनासाठीही फायदेशीर ठरतं. मित्रांनो, आता आपण माठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला नक्की काय फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊया. पाणी साठवण्यासाठी माठ वापरण्याचं प्राथमिक कारण म्हणजे ते पाण्याला नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत करतं, जे कडक उन्हात तुमची तहान भागवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मातीच्या भांड्यातून थंड केलेलं पाणी पिणं हे थंडगार फ्रिज मधील पाणी पिण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. माठ हा मातीपासून बनवला जातो व माती ही अनेक मिनरल्स आणि पोषक घटकांचा खजिना असते. म्हणूनच माठात साठवलेल्या पाण्यातही ही खनिजे उतरतात व हे पाणी प्यायल्याने आपल्याला फायदा होतो. जर तुम्हाला वारंवार खोकला किंवा सर्दी होत असेल तर माठातील पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मातीच्या भांड्याचे पाणी आदर्श तापमान राखते, जे घशात जळजळ होऊ देत नाही आणि घसा शांत होण्यास मदत होते. माठातील पाण्याचं तापमान आदर्श असल्याने ते पचनास मदत करतं आणि पोट फुगणे व बद्धकोष्ठता यासारख्या समस्या टळतात. आयुर्वेदानुसार बर्फाचं थंड पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया मंदावते. म्हणूनच जर तुम्हाला तुमची पचन संस्था निरोगी ठेवायची असेल तर माठातील पाणी पिण्याची सवय करा. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराच्या तापमानानुसार पाणी प्यायल्याने पोषक तत्वांचे अधिक चांगले शोषण होते, ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया अर्थात मेटाबॉलिझम वाढतं. माठ बनवताना कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही, ज्यामुळे ते पाणी पिण्यासाठी आणि साठवण्यासाठी चांगला पर्याय आहे. शरीरातील ऍसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते, ज्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होतं. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचं टॉक्सिक केमिकल असतं, जे आरोग्याला धोकादायक असतं. म्हणूनच मातीच्या माठात पाणी ठेवणं अधिक आरोग्यदायी आहे, कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनतं. तर हे आहेत माठातील पाणी पिण्याचे फायदे. तर आपण पाहिलं की उन्हाळ्यात पाणी नैसर्गिकरित्या थंडगार ठेवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे माठ. माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी काही सोप्या आणि पारंपरिक पद्धतींचा वापर केला तर ते अधिक काळ गार राहू शकतं व माठात पाणी साठवल्याने ते केवळ गारच राहत नाही तर त्याची पोषक मूल्य ही वाढतात. आणि म्हणूनच या पद्धतींचा अवलंबन केल्यास उन्हाळ्यात माठातील पाणी अधिक चवदार आणि आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. तर मित्रांनो, हा होता आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.